पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। जनहिताय फाउंडेशनचा आदर्श उपक्रम, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मदतीचा हात। साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीचे औचित्य साधत जनहिताय फाउंडेशनच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना एक वही, एक पेन, अंकलिपी, लोकशाही राणाभाऊ साठे यांचे पुस्तक तसेच फळे आणि खाऊचे वाटप करण्यात आले। या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करण्याबरोबरच लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या समता, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा होता। या कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच जनहिताय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लांडगे, बाजीराव कमाने, राजेंद्र ताटे, RPIA गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष राज चव्हाण, दीपाली सावंत, विशाल लांडगे, विजय लांडगे, अशोक पवार, प्रकाश पवार, कल्याण डुबल, काकासो रामुगडे, मधुकर गवळी, बापू कळंत्रे, राजेंद्र गवार, सुरेश पोळ, बरगडे सर, राहुल शिंदे यांच्यासह ग्रामस्थ, ग्रामपंचायत हजारमाचीचे सदस्य आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मोलाची मदत मिळाली असून जनहिताय फाउंडेशनच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत आणि कौतुक होत आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्त प्रथमतः मी कराड शहर पोलिसांच्या वतीनं अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करतो आणि इथं जनहिताय फाउंडेशन बापूंचं आहे, बापूंनी इथं बोलवलं त्याच्याबद्दल बापूंचेही धन्यवाद व्यक्त करतो। आज ह्या जनहिताय फाउंडेशनच्या वतीनं अण्णाभाऊ साठेंच्या ज्या आठवणी आहेत हे समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी बापूंनी छान उपक्रम राबवलेला आहे। पुस्तकं स्वयंदीप म्हणून जो अण्णाभाऊ साठेंचं खूप छान पुस्तक आहे हे विद्यार्थ्यांना वाटण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे, हा कौतुकास्पद आहे। ह्या उपक्रमामुळे सर्व विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कळतील आणि ह्या लहान मुलांना हे कळणं खूप महत्त्वाचं आहे आणि हे कळण्यासाठी जनहिताय फाउंडेशन खूप चांगलं काम करतंय। त्याच्याबद्दल मी जनहिताय फाउंडेशनला सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांचं काम असंच पुढे भविष्यात चालू राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज जनहिताय फाउंडेशन यांच्यातर्फे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लहान मुलांना तसेच गरीब होतकरू मुलांना जे वही तसेच पेन तसेच शालेय उपयोगी साहित्याचं वाटप केलेलं आहे। खरोखर एक चांगला उपक्रम आहे, त्याबद्दल मी जनहिताय फाउंडेशन यांचं अभिनंदन करतो। तसेच आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। बापूसाहेब लांडगे, जनहिताय फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष, तसेच आमचे संस्थेचे सदस्य राजेंद्र ताटे, बाजीराव कमाने, राज चव्हाण, दीपाली सावंत, विशाल लांडगे, सुरेश पोळ यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज 1 ऑगस्ट 2026 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही त्यांना अभिवादन करतो आणि सदाशिव कॉलनी, मळा वार्ड, हजारमाची मूकबधीर शाळेजवळ विद्यार्थ्याकरिता एक वही, एक पेन, अंकलिपी आणि थोर नागरिकांकरता अण्णाभाऊ साठे यांचे पुस्तक वाचनाकरिता दिलेलं असून यावेळी खाऊ वाटप आणि फळे वाटप देखील कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता। त्या कार्यक्रमाला सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। तरी अण्णाभाऊंचं नाव भारतात न राहता जगात गेलेलं असताना आपल्यातल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील अण्णाभाऊंची जयंती उत्साहात साजरी करावी असं आम्हाला वाटत आहे। म्हणून अण्णाभाऊंचं नाव कायम लोकांच्या स्मरणात राहावं म्हणून जास्त न करता थोडीफार तरी अण्णाभाऊची जयंती साजरी करून आपण छोटासा उपक्रम राबवावा अशी आम्ही जनहिताय फाउंडेशनच्या वतीने सर्वांना एक विनंती करून कळवतो की अण्णाभाऊ साठेंचं नाव अमर राहावे
आणि पुन्हा एकदा की अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त जनहिता फाउंडेशनच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना अभिवादन. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती तसेच लोकमान्य टिळक यांची 106वी पुण्यतिथी याच्या मार्फत आपण नागरिकांमध्ये या विविध थोर माणसांचे ज्यांनी कोणी स्वातंत्र्य लढ्यात तर कोणी क्रांतीत देशाच्या विविध स्तरावर कामं केली, ही कामं आपल्या नागरिकांच्या स्मरणात राहावीत आणि विविध समाजकार्यात आणि देशाच्या हितासाठी त्यांनी कार्य करावे. जे आपली गरीब होतकरू मुलं आहेत, शिक्षण घेतात, त्यांना वही वाटप, पेन, कोणाच्या काही ज्या समस्या असतील त्यांच्या सोडवण्यात तर येतात, पण या गरीब विद्यार्थ्यांना समाजाला दिशा देणारे थोर महान जे नेते झाले, आपले जे क्रांतिकारक झाले, त्यांची आठवण सतत स्मरणात राहून त्यांचा आदर्श पुढे ठेवून आपण समाजात कसं चालायचं हे त्यांना शिकवण्याचं काम आणि जिवंत थोर माणसांना जिवंत ठेवण्याचं काम समाजामध्ये आम्ही करत असतो. आता जनहित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब असतील, ताटेसाहेब असतील किंवा मॅडम असतील, त्यांचं जे लोकहितासाठी जे विविध कार्यक्रम आम्ही राबवतो त्याच्यात खरंच मोलाचं आणि योगदान असल्या कारणानं त्यांचं तर खरं कौतुक करावंसं वाटतं. पण प्रत्येक वेळी आपल्या आता साळुंके साहेब जे प्रभारी आहेत वाहतूक शाखेचे, त्यांनी पण आपल्या जयंतीला भेट देऊन त्यांनी बी मोलाची कामगिरी म्हणजे आम्हाला साथ दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचं बी प्रथमतः आम्ही त्यांचं बी स्वागत करतो आणि त्यांचं बी कौतुक करतो. कारण अशा जे वेगवेगळ्या स्तरावर अधिकारी असतात ते जयंतीला भेट देतात, थोर माणसांना घेऊन एकत्र आणून त्यांचं समाज प्रबोधनामध्ये जो हातभार लावतात तो उल्लेखनीय असतो. तसेच रिपब्लिकन पार्टीचा जिल्हा अध्यक्ष म्हणून बापूंना बी पुढील काळासाठी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो आणि यापुढे रिपब्लिकन पार्टी आणि जनहित फाउंडेशन यांचे एकत्रीकरण होऊन ज्या समाजात विविध घटकांमध्ये प्रश्न सोडवण्याचा आम्ही पुरेपूर काम करणार आहोत.